राज ठाकरेंकडून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषावर द्यावं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. उपलब्ध साधनं नीट वापरल्यास आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. सोलापूर दौऱ्यानंतर चुकीच्या बातम्या लागल्या असं राज ठाकरेंनी म्हटलंय. जरांगेंच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण सुरू आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये. हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता. म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.